रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा या सर्व महापुरुषांना मी या प्रसंगी अभिवादन करतो। आजच्या या महाराष्ट्र बचाव, संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव या अभियानाअंतर्गत आज या ठिकाणी ज्यांनी ह्या प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला, ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेतला, ते संजय भाऊ बंड, त्यांनाही मी या प्रसंगी अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक श्याम मानव सर, ज्यांनी याचं आयोजन केलं ते आदरणीय प्रीतीताई बंड, ज्यांनी आताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निमित्तानं आर्थिक मदत आपल्याकडनं अपेक्षित केली, ते आमचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय सुरेशजी झुरमुरे, बाकी सगळे आयोजक मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, कारण आपण सर्वजण प्राध्यापक श्याम मानव यांचं व्याख्यान ऐकण्याकरता या ठिकाणी आलेला आहात। अजिबात आमचं काही ऐकण्याकरता आपण आलेला आहात या भ्रमात आम्ही पण नाही, आणि म्हणून तुमच्या आणि त्यांच्यामध्ये आम्ही फार काळ उभे राहणार नाही। मी 10 ते 15 मिनिटांमध्ये माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेन आणि मी माझं भाषण थांबवेन। खरं म्हणजे इतके वर्ष एक माणूस सातत्यानं एका विषयाकरता पूर्ण आपलं आयुष्य वाहून टाकतो, ज्याचं आमच्या गणेशजी अलकारेने सांगितलं की भूत भारामध्ये जादू टोला, समाजातली अंधश्रद्धा आपण हटवली पाहिजे, दूर झाली पाहिजे, माणूस विवेकवादी झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन ज्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेली 43 वर्ष सातत्याने हे अभियान चालवलं, ही मुवमेंट चालवली, त्या माणसाला अचानकपणे आज असं का वाटतंय? आज त्यांना हे वाटायला लागलं की आपण संविधान वाचवलं पाहिजे, आपण महाराष्ट्र आणि देश वाचवला पाहिजे, म्हणजे आपलं संविधान धोक्यामध्ये आहे आणि धोक्यात असलेलं संविधान कोण वाचवू शकते? तर ती जनता वाचवू शकते। म्हणून आपण जनतेपर्यंत गेलं पाहिजे, जनतेला जरा समजावून सांगितलं पाहिजे। ही भूमिका प्राध्यापक श्याम मानव यांनी यावेळी घेतली। काही लोकांना वाटले की या माणसाने फक्त जादू टोण्यावर बोलावं, मंत्रतंत्र या संदर्भात बोलावं, दुसऱ्या कुणाची भानाभेदी काढण्याच्या भानगडीत पडू नये, पण श्याम मानवाने ठरवलं की यावेळेस आपण लोकांची इतर वेळी लोकांची काढत होतो, आता जरा आपण राजकीय लोकांची भानामाती उतरवली पाहिजे, आणि म्हणून त्यांनी हे अभियान घेतलं आणि त्यांना वाटलं की आपण संविधान वाचवण्याकरता लोकांपर्यंत गेलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी हे अभियान सुरू केलंय। मित्र, त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत, अनेक महाराष्ट्रातले विचारवंत आहेत, त्यांनाही असं वाटायला लागलं की जेव्हा लोक या सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याकरता कचरत होते, जेव्हा त्यांना वाटत होतं की या माणसांचं बोलणं म्हणजे आपण आपल्याही पाठीमागे ईडी लागेल का, आपल्याही पाठीमागे सीडी लागेल का, आपल्याही पाठीमागे अनेक संस्था लागतील का, असं जेव्हा लोकांना वाटत होतं, तेव्हा महाराष्ट्रातली विचारवंत माणसं पुढे आली, विचारवंत माणसं पुढे आली, ज्यांच्या डोक्यामध्ये मेंदू होता, त्यांना वाटलं आपण हा देश वाचवला पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने ही माणसं बाहेर आली आणि त्यांनी जनतेमध्ये बोलायला सुरुवात केली। ही माणसं ज्या पद्धतीनं भ्रष्ट आहेत, या माणसांची हुकुमशाही ज्या पद्धतीनं चाललेली आहे, लोकशाही धोक्यामध्ये आहे, हे सूत्र घेऊन ही माणसं महाराष्ट्रामध्ये बोलायला लागली, आणि मित्र हळूहळू ती माणसं बोलायला लागल्यामुळे सामान्य माणसांमध्ये हिंमत आली, सामान्य माणसं गल्ली टपऱ्यामध्ये बोलायला लागला, सामान्य माणूस आपल्या व्हॉट्सअपवरती, अनेक क्षेत्रांवरती, अनेक माध्यमांवरती या सरकारवर टीका टिप्पणी करायला लागला, त्याची टिंगल टवाळी उडवायला लागला। माणसांमध्ये हिंमत आली, कारण हिंमत देणारी माणसं कोणीतरी लागत असतात, आणि त्या हिंमत देणाऱ्या माणसांमध्ये प्राध्यापक श्याम मानव एक रस्ता आहे, हे जर आपण समजून घेतलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं त्याने जे म्हटलं की संविधान बचाव,
संविधान बचाव जेव्हा आम्ही असं म्हणतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की संविधान कोणाचं. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असं एक नॅरेटिव्ह सेट झालाय, संविधान म्हटलं की काही लोकांना विशिष्ट लोकांकडे बघण्याची दृष्टी मिळते. काही लोक एकाच कोपऱ्यात बघतात, म्हणजे संविधान जणू काय एकाच समाजाचं आहे, संविधान केवळ त्याच माणसांचं आहे, अशा पद्धतीनं लोकांची धारणा झालेली होती. संविधान हे देशाचं आहे आणि हे संविधान सर्व समाजाचं आहे, हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर काही लोकांना असं सांगत सुटले की संविधान फक्त बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलं, त्यामुळे संविधान बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे आणि संविधान त्यांच्याच समाजाचं आहे आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच आहे. अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फीड झालेलं आहे. मित्र, आता हे खरं आहे का हे जर आपण तपासून पाहिलं पाहिजे. तर आदिवासी माणसांना तसंच वाटते, बाकीच्याही माणसांना तसंच वाटते. म्हणून आपण जरा समजून घेऊया की बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये 1946 ला संविधान सभेची निवडणूक झाली, 47च्या अगोदर झाली. 1946 ला संविधान सभेची निवडणूक झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की आता मी कुठून उभा राहू, कारण तेव्हा जनता मतदान करणार नव्हती. तर त्या प्रांताचे जे प्रतिनिधी निवडून आले होते ते मतदान करणार होते, त्या जनता मतदान करणार नव्हती. आणि तेव्हा काँग्रेसचं वर्चस्व पूर्ण भारतभर होतं आणि त्यांचेच अनेक प्रांतांमध्ये प्रतिनिधी होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की मी यांचा नेहमी विरोध करतो, ही माणसं मला निवडून देतील का आणि मला संविधान सभेवर जाता येईल का. मी जर संविधान सभेमध्ये गेलो नाही तर माझ्या माणसांचं काय होईल, माझ्या माणसांना न्याय मिळेल की नाही, ही चिंता बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला की कुठून जाऊ. तेव्हा पश्चिम बंगालमधनं जयसोर खुलना या मतदारसंघातनं जोगनाथ मंडल पुढे आले. कारण तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एकच माणूस बंगालमधनं निवडून आला होता, ते म्हणजे जोगनाथ मंडल. या जोगनाथ मंडलनी बाबासाहेबांना आव्हान केलं की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला निवडून देतो. बाबासाहेब आंबेडकर जयसोर खुलना या मतदारसंघामधनं उभे राहिले. आताचा बांगलादेश तेव्हाचा भारत होता, त्या ठिकाणी उभे राहिले आणि बाबासाहेब उभे राहिल्यानंतर फार त्या ठिकाणी संघर्ष झाला. पण बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या बाबासाहेब आंबेडकर 7 मतांनी विजयी झाले. जेव्हा तिथून 7 मतांनी विजयी झाले त्यातले 4 मतं काँग्रेसचीच होते. काँग्रेसच्या लोकांनी व्हीप नाकारला तिथल्या लोकांनी, कारण किरण शंकर राय हा तेव्हा बंगालचे अध्यक्ष होते, त्याने व्हीप काढला होता आणि त्याने सांगितलं खबरदार बाबासाहेब आंबेडकरांना मतदान कराल तर. पण काही विचारी लोक होते, त्यांना वाटलं नाही बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस हा संविधान सभेत गेला पाहिजे. आणि म्हणून काँग्रेसच्या 4 लोकांनी मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. काही लोक 2 लोक अपक्ष होते, जोगनाथ मंडल हा त्यांच्या पक्षाचा होता, असे 7 मतामध्ये निवडून आले. पण अलकारेजी त्या ठिकाणी 2 मतं हे आदिवासींचे होते. क्षेत्रनाथ सिन्हा आणि बिरसा सिन्हा हे 2 आदिवासी त्यावेळेचे प्रतिनिधी होते आणि ते काँग्रेसचे होते. त्याने तेव्हा व्हीप नाकारला आणि बाबासाहेबांना मतदान केले. बाबासाहेब निवडून आले. बाबासाहेब निवडून आल्यानंतर संविधान सभेमध्ये गेले आणि संविधान सभेमध्ये गेल्यानंतर 20 जुलै 1946 ला निवडणूक झाली संविधान सभेची. त्याच्यानंतर गंमत अशी झाली की त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 47 ला आपल्या देशाची फाळणी झाली. आपल्या देशाचे 2 भाग झाले, एक भाग भारत झाला, एक भाग पाकिस्तान झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेला. आणि मग बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे मेंबर राहिले नाही. काही लोक म्हणत होते की बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेला, बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या असेंब्लीत बसावं, बाबासाहेबांनी तिथलं काय करायचं ते करावं, अशा पद्धतीनं सुरू होतं. बाबासाहेबांना प्रश्न पडला आता कसं करावं. आणि तेव्हा काँग्रेस पुढे आली. अनेक लोकांना असं वाटते काँग्रेसने काहीच केलं नाही, असं अजिबात नाही.
तेव्हा काँग्रेस पुढे आली आणि काँग्रेसने सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही निवडून पाठवतो. आणि तेव्हा राजेंद्र प्रसाद जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्री बीजी खेर यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधनं पुणे पुण्यातली सीट होती, बॅरिस्टर जयकराडे ती खाली केली होती आणि त्या सीटवरती बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेवर काँग्रेसच्या मदतीनं पाठवण्यात आलं. तेव्हा कुठं बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेले. त्यामध्ये काँग्रेसचं मोठं योगदान आहे, हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 29 ऑगस्ट 1947 ला बाबासाहेब आंबेडकरांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन करण्यात आलं. मित्रो, जर बाबासाहेब आंबेडकर संविधानमध्ये सभेमध्ये गेले नसते तर मग काय झालं असतं, कोणत्या पद्धतीने घटना झाली असती, कोणत्या पद्धतीने लोकांना न्याय मिळाला असता, जरा आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेल्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये पुढे संविधान तयार झालं. आणि या संविधानामध्ये सगळ्या समाजाचं, अनेक लोकांना वाटते हे संविधान फक्त आरक्षणापुरती आहे का, अनेक लोकांना हा गैरसमज आहे. या संविधानामुळे भारत एक संघ आहे. या संविधानामुळे या देशातल्या सर्व समाजाचे माणसं गुण्या गोविंदाने नांदत आहे, बंधुभावाने नांदत आहे. त्याचं कारण संविधान आहे. संविधान या पद्धतीचं नसतं तर अनेक राज्य आपले स्वतंत्र देशाची मागणी करत होते, अनेक आपले देश झाले असते, भारताची ऐशी तैशी झाली असते खऱ्या अर्थानं. पण या संविधानामुळे भारत हा एक संघ आहे आणि या संविधानामुळेच या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. आणि ही लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे. आता ही लोकशाही 2014 पासून आम्ही बघतोय. 2014 मध्ये हुकुमशाहीचं राज्य या देशामध्ये येऊ घातलेलं आहे. आणि म्हणून हे हुकुमशाहीचं राज्य हाकलून लावलं पाहिजे. ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपण निर्णय घेतला, विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेने आणि उत्तर प्रदेशाच्या जनतेने हा निर्णय घेतला, बाकी राज्यांनी त्या पद्धतीने निर्णय घेतलेला नाही. पण या 2 राज्यांनी हा निर्णय घेतला. आणि या 2 राज्यामध्ये खरं म्हणजे या लोकांनी सांगितलं होतं अब की बार 400 पार. आता जे म्हणतायत की श्याम मानव खोटं लोकांना पसरवत आहे. काही लोक म्हणतात की संविधान बदलणार आहे. आम्ही कुठं संविधान बदलणार आहोत, आम्ही तर संविधानाचे मंदिर बांधत आहोत. त्यांनी काल परवा तो आपला कोण उपराष्ट्रपती त्याच्या हस्ते अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या ITI मध्ये या लोकांनी संविधानाचे मंदिर आभासी पद्धतीनं उद्घाटन केले. आता ते सांगत फिरत आहेत की आम्ही संविधानाचे मंदिर उभे करत आहोत, आम्ही संविधान बदलणार नाही. अरे बाबा रे, तुम्ही संविधान बदलणार नव्हता तर जेव्हा तुम्ही 400 पारची घोषणा केली तेव्हा अनंत हेगडे काय बोलला? कर्नाटक मधला खासदार होता तुमचा फार मोठा नेता होता. तोच तर बोलला की आम्हाला 400 पार कशा करता पाहिजे, 400 पार यासाठी पाहिजे की म्हणे आम्हाला हे संविधान बदलायचं आहे. त्यांचीच माणसं अनेक जण बोलत होती, कारण त्यांच्या पोटातलं बाहेर आलं होतं. त्यांच्या पोटामध्ये जे शिजत आहे, अनेक वर्षापासून शिजत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा संविधान आपल्याकडे स्वीकारलं ना 26 नोव्हेंबर 1949 ला, तेव्हा संघाचे प्रमुख गोळवलकरजी हे म्हणाले होते संविधान वगैरे उत्तम आहे हो, पण आम्ही स्वीकारणार नाही. का तर म्हणे ते संविधान एखाद्या ऋषी मुनीकडून यायला पाहिजे होतं. आता ऋषी मुनी कोण? त्यांचे ऋषी मुनी म्हणजे मनुस्मृतीवाले. एवढं कशाला? त्याचा एक नंतरचा जो सेवा आपला सरकार्यवाह त्यांचा संघचालक शेषाद्री ते असं म्हणाल, त्यांच्या ऑब्झर्व्हर मध्ये छापून आहे, त्यांचं ते मुखपत्र आहे RSSचं, त्या ऑब्झर्व्हर मध्ये त्याने लिहिलं मुलाखतीमध्ये की म्हणे संविधान छान आहे, चांगलं आहे वगैरे वगैरे, पण आम्ही स्वीकारणार नाही. का तर ते असं म्हटले, गंगेचं पाणी किती पवित्र असलं, त्याने उदाहरण दिलं, गंगेचं पाणी किती पवित्र असलं पण ते गटारामधनं आलं तर आम्ही प्यायचं का? म्हणजे संविधान निर्मात्यांना काय म्हणले हे लोक? गटार. म्हणजे कोणत्या पद्धतीने ही विकृती विचारांची यांची आहे. आणि अशा लोकांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही. मग अशा लोकांच्या हातामध्ये आपण देश देणार आहोत का? अशा लोकांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्र देणार आहोत का?
याचा विचार खऱ्या अर्थानं करायचा आहे. आणि म्हणून आज आम्ही जाहीरपणे याचे म्हणजे घोषणा करत आहोत, जाहीरपणे आम्ही प्रचार करत आहोत. आम्ही कोण्या पक्षाचे नाहीये देशमुख साहेब, आम्ही कोण्या पक्षाचे नाहीये. पण आम्हाला असं वाटायला लागले की हा देश जर सुरक्षित ठेवायचा असेल, संविधान सुरक्षित ठेवायचं असेल, तर या देशामध्ये एकच आघाडी आहे आणि ती आघाडी म्हणजे महाविकास आघाडी. दुसरी कोणती आघाडी नाहीये, कोणती तिसरी आघाडी नाही, चौथी आघाडी नाही, एकच आघाडी आहे, महाविकास आघाडी. ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, ज्याच्यामध्ये उबाटा आहे, ज्याच्यामध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे. हेच या देशाला खरं म्हणजे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला वाचवू शकते, हे संविधान वाचवू शकते. आणि म्हणून या आघाडीचा कोणताही उमेदवार असू द्या, तुम्हाला पटो न पटो, हे आघाडी ज्याचा उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण ही वेळ आता आपसामध्ये भांडण्याची नाही, कारण ही माणसं भांडण्यासाठी खूप प्रयत्न करतील. कारण फडणवीस साहेब म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये झालेल्या लोकसभेमध्ये किती फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यात. महाविकास आघाडीला किती मतं पडले? महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं पडली महाराष्ट्रामध्ये, आणि महायुतीला किती पडली? 2,48,00,000. फक्त 2 लाखाचा फरक आहे. म्हणून ते म्हणले की 0.3चा फरक आहे. तो भरून काढणं, त्यांच्याकडे यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करते आहे, आपण त्या पद्धतीनं काम करत नाही अजूनही. तो भरून काढणं फार कठीण नाही त्यांना. जर तुम्ही आपसामध्ये थोडे थोडे भांडायला लागले, लहान लहानशा गोष्टीवर भांडायला लागले, तर ते फार सहजपणे भरून काढतील. आणि आपला सगळं आपण जे विचार करतोय ज्या पद्धतीनं, पुन्हा देश गुलामीत जाईल, महाराष्ट्र गुलामीत जाईल वेगळ्या अर्थानं. आणि म्हणून मित्रो, मी आपल्याला विनंती करेन की आपसामध्ये भांडण सोडा, आपसामध्ये भांडू नका. आम्ही सांगायची गरज नाही, राजकीय माणसाला चांगल्या पद्धतीनं कळते, त्यामुळे काय काय होऊ शकते. लहान लहानशा गोष्टीचे मान अपमान सोडून द्या. पण हा जर महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, सगळे मतभेद बाजूला ठेवून. आणि या महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये या लोकांना, मनुस्मृतीच्या पुरस्कर्त्यांना, या लोकांना धडा शिकवला पाहिजे. एवढं खऱ्या अर्थानं या अभियानाचं एक महत्वाचं सूत्र मी तुमच्या पुढे मांडतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.